संपूर्ण भारत देश हा बुद्धाचा देश आहे, ही बुद्धभूमी आहे. बुद्धाचा विचार या भूमीतून सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्यांनी जो धम्मदानाद प्रकार आपल्या जीवनामध्ये अवलंबला आणि धम्मदायाद होऊन त्यांनी संपूर्ण जगामध्ये या बुद्धाच्या विचारांना, धम्माच्या विचारांना जगाच्या संपूर्ण देशामध्ये पसरवला. असा हा बुद्धाचा विचार स्वातंत्र्योत्तर काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि संपूर्ण संविधान सभेने भारताच्या संविधानात समाविष्ट केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांना घेऊन भारतीय संविधान बनले. या संविधानातून या देशाची जीवन प्रणाली अगदी सुस्थिर चालत असताना गेल्या काही वर्षात मात्र ही संवैधानिक घडी बिघडलेली दिसते आहे. किंबहुना यावर एक प्रकारचं अतिक्रमण होताना दिसतं. हे अतिक्रमण का, कोण करतंय, कशासाठी, काय त्यांचा उद्देश आणि मानवी कल्याणाचा विचार, मानवी कल्याणाचा हा धम्म या देशातून हद्दपार करू पाहणारे नेमकं काय साध्य करू पाहतायत, या सगळ्या भूमिका जाणत असतानाच ज्यांनी त्रिपिटकामधल्या साहित्याला सोप्या भाषेत आपल्या वाचकांसमोर मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 27 वर्षापासून म्हणजे आज येत्या 28 ऑक्टोबर रोजी त्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण होतील आणि यापूर्वीच आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष आणि संविधानाची ही 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यामुळे असा हा संविधान आणि ज्यांच्या जीवनालाही आज 75 वर्ष झाली असा एक चांगला योग या ठिकाणी आपल्या समोर जोडून आलेला आहे आणि ते महनीय अतिथी आहेत. धम्मपद या ग्रंथांचे लेखक, जातक कथा या ग्रंथांचे लेखक अनुवादक माननीय DL कांबळे सर, आपलं त्रिवेणी मीडियामध्ये स्वागत. सर, हा जो धम्म विचार आहे, बुद्धाचा विचार आहे, या देशामधून जगभरात गेला आणि तो मानवी कल्याणाचा विचार आहे. पण हा विचार घेऊन या देशात संविधान बनलं, त्यानुसार कायदे बनले. पण आज हे कायदे आणि संविधान धुडकावून लावण्याची किंबहुना ते बाद करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या कोण शक्ती आहेत आणि का ते असं करतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला बुद्धापासून ते सम्राट अशोकापर्यंत येणं आवश्यक आहे. बुद्धाच्या पूर्वी काय अवस्था होती? बुद्धाच्या पूर्वी वैदिक धर्म अस्तित्वात होता. वैदिकांनी वेद लिहिले, पण वेदामध्ये काय, आता शेवटी मनुष्य त्याच्या पूर्वी रानटी अवस्थेतच होता. पण वैदिकांनी थोडंसं वेद वाचले आणि स्वतःला एक गुरुस्थानी ठेवून त्यांनी वेदाचा प्रसार सुरू केला. आता त्यांच्या समजेप्रमाणे त्यांनी वेद सगळीकडे पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजे लोक होते, राजांजवळ त्यांना मार्गदर्शन करणे काही आपल्या पद्धतीनं. तर अशा रीतीनं त्यांनी जो वर्चस्व स्थापन केला, त्यांना वाटलं की आता आपण ग्रेड झालो आहे, बाकीचे हे सगळे कनिष्ठ आहे. मग त्याचे वर्णाश्रम सुरू झाला आणि अशा तऱ्हेने त्यांनी हे आपला कारभार सुरू केला. राजा कोणही असो, पण त्याचं काम करणारा ब्राह्मण होता. म्हणजे त्याला अमात्य असायचा नेहमी मार्गदर्शनासाठी. तर त्यांना वाटलं की अमात्य राहणं चांगलं आहे, कारण राजा होणे हे पाप आहे. कारण त्याला पाप करावं लागते, तो काही सरळ मार्गाने जाऊ शकत नाही, शील काही स्थापन करू शकत नाही. तर अशा पद्धतीने ते आणि राजाला मार्गदर्शक लागतोच. त्यालाही प्रश्न पडतो, प्रत्येक गोष्टीला तो विचारत राहतो की बाबा हे याचं कारण काय, त्याचं कारण काय. मग यांनी सांगायचं की बाबा असं कर, यज्ञ कर, असं यज्ञ करशील तर हे तुझे पाप नष्ट होती. इव्हन प्रसेनजित राजाच्या काळामध्ये सुद्धा, प्रसेनजित तो बुद्धाच्या काळातच झालाय ना, पण प्रसेनजितच्या काळातही त्याला सांगितलं. त्याने आवाज ऐकले स्वप्नामध्ये, अनेक आवाज ऐकले वेगवेगळे. तर तो घाबरला आवाज ऐकून, घुबडांचा आवाज, अमुकाचा आवाज, असे निरनिराळ्या प्रकारचे आवाज त्याने ऐकले आणि तो घाबरला. आणि मग त्यांनी विचारलं, अमात्यांना बोलावलं. अमात्य म्हणाले असं करा, यज्ञ करा, यज्ञ करा, तुमचं हे सगळं संकट दूर होईल, नाही तर मोठ्या संकटात तुम्ही पडणार. आता त्याचा फायदा घेतला. कर्मकांड राजाला सांगितलं, कर्मकांड सुरू झालं तिथून. बघा, अनेक पशु पक्षी गोळा केले, पशु गेले, गायी गेल्या, म्हणजे प्राणी निरनिराळ्या प्रकारचे, 8 अमुक प्राणी, 8 तमुक प्राणी, असे म्हणजे असे अष्टकात, चौकात अशा तऱ्हेचे प्राणी मोजवायचे ते. आणि मग ते सांगायचे. आता हे जमा केल्यावर मल्लिका राणीला प्रश्न पडला, अरे हा काय करून राहिला आहे? तर तू म्हणे यज्ञ करून राहिलं, नाही तर आमच्यावर मोठं संकट येणार आहे. तेव्हा मल्लिकेनं सांगितलं की तू भगवंताचा उपदेश ग्रहण केला का, त्यांचा विचार घेतला का? नाही म्हणे, प्रथम भगवंताला आपण विचारू. मग भगवंताने सांगितलं की हे आवाज वगैरे असे भीतीदायक नसून, जरी भीतीदायक वाटले तरी त्याच्यानं काही मोठा संकट ओढवणार नाही आहे.
त्याचे कारण आहेत, अनेक कारण. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बुद्ध कारणाची गोष्ट सांगत असत, की हे आवाज कसे आले, काय आले. त्यांनी हे जातकामध्ये फार सुंदर प्रीतीनं वर्णन केलेलं आहे. आता आपण सांगत बसलो तर खूप त्याच्यात वेळ जाईल. बरोबर बरोबर. तर मग त्यांनी सांगितलं की हे असं पशु पक्षी बाबा आणि प्राणी मारणं चुकीचं आहे. तुम्ही हे बंद करा. शेवटी त्या प्राण्यांचा जीव वाचला, प्राणी हिंसा वाचली आणि शेवटी प्रसेनजिताचं काही वाकडं झालेलं नाही आहे. म्हणजे भगवंत प्रत्येक गोष्टीत कारणं सांगत असत. आणि त्यांनी मग म्हणूनच यज्ञांना आणि पशूंना विरोध केला. पशु हत्येला त्यांनी विरोध केला. आता हे असे विरोध केल्यामुळे काय झाले, यांचे धंदे झाले बंद. आता हे धंदे बंद झाल्यावर करायचं काय? आपलं त्याचे अर्थ पोट भरताना मान सन्मान तिथे मिळतो आपल्याला, नाही का? तर अशा रीतीने जेव्हा बुद्धानं हा धम्माचा प्रसार केला तेव्हा यांचे हे सगळे बंद झाले. पण तरी अशोकापर्यंत बंद झाले नव्हते. सम्राट अशोक जेव्हा आला त्याच्याकडे हिंसा हे ते चालूच होतं, त्यालाही माहीत नव्हतं. पण इथं धम्मपदातील अप्पमाद वग्गोमध्ये एक गाथा आहे. अप्पमादो अमतपदम हो. पमादो मच्छुनो पदम अपमत्तान मियंती ये पमत्ता यथामता. म्हणजे अप्रमाद हा एक अमृत पद आहे, म्हणजे मोक्ष पद आहे किंवा मुक्तीचा मार्ग आहे. म्हणजे माणसानं जगताना अप्रमादात जगलं पाहिजे, म्हणजे जागरूकतेनं जगलं पाहिजे. म्हणजे जागरूकता म्हणजे काय, मी काय करतो, करताना मी कसं काय करत आहे याचं सगळं त्यानं घेणं आवश्यक आहे, समजून घेणं आवश्यक आहे. तर अशा तऱ्हेचे त्यांनी हे केलं. त्याच्यावरून सम्राट अशोक हा कलिंगच्या नंतर तो शहाणा झाला. त्याला समजलं की हे काय आहे. आणि त्यांनी गृध नावाच्या श्रामणेरला बोलावून त्याला विचारलं, बाबा तुला हे कसं माहिती झालं की अप्रमाद हे अमृतपद आहे आणि प्रमादात मरणपद आहे? मग त्यानं सांगितलं की मी बुद्धाचा शिष्य आहे, माझे गुरु आहेत, म्हणते आहेत. असं बोलून तो सम्राट अशोक बुद्धाच्याकडे वळला आणि त्याने दीक्षा घेतली. इथून हा राज्यकारभार ह्या देशामध्ये खूप सुंदर चालला. म्हणजे सम्राट अशोकाचं राज्य आपणास माहीतच आहे की अफगाणिस्तानपर्यंत पसरलं आहे ना. इकडे नेपाळ, ब्रह्मदेश, हा सगळा इतका मोठा एरिया भारताशी जोडला गेला. एवढं मोठं एवढं साम्राज्य कुठं जगामध्ये होतं का? नव्हतं. आणि एवढं साम्राज्य बुद्धाच्या तत्वाप्रमाणे वागून त्यांनी केलं आणि सगळ्या लोकांच्या सोयीचं काम केलं. पण असा आता काही दिवसांनी हे खदखदतच होतं यांच्यामध्ये. कोणामध्ये? हे अमात्य लोक किंवा हे ब्राह्मण समजणारे स्वतःला, की यांचा धंदा बंद झालेला आहे कर्मकांडात. पण एक चांगला म्हणजे तुम्ही ऐतिहासिक असा जो संदर्भ दिला की वैदिक कर्मकांड राजाला करायला लावणं आणि दुसऱ्या बाजूला बुद्धाने येऊन त्या ठिकाणी उपदेश करणं आणि राजाने निर्भीड होऊन ते कर्मकांड थांबवणं. तर हा जो असं म्हणतात की भारतामध्ये जो पारंपरिक संघर्ष आहे हा ब्राह्मण आणि बुद्धिझम, ब्राह्मणिझम आणि बुद्धिझम याच्यामध्ये आहे. पण याला दुसऱ्या भाषेत मग आपल्याला असं म्हणता येईल का की हा हिंसा आणि अहिंसा यांच्यातीलही संघर्ष आहे का? म्हणजे वैदिक हे कर्मकांड ज्याच्यामध्ये पशुहत्या यज्ञामध्ये आपण म्हटले तर तशा पशुहत्येला प्रोत्साहन देणं आणि बुद्धाने ते रोखणं, म्हणजे एका बाजूला हिंसा करायला बाध्य करणं आणि दुसऱ्या बाजूला ती हिंसा रोखणं, म्हणजे हिंसा अहिंसेचाही हा संघर्ष होता का जो कायम आता चालत आलेला आहे? हा हिंसा अहिंसेचा म्हणजे बुद्धांनी तर 5 तत्व दिलेच होते ना. त्याच्यात हिंसेला त्यांनी म्हणजे विरत राहण्याचा उपदेश केला की कोणालाही म्हणजे प्रत्येक जीव जंतू आहे त्याला पण जीव आहे. आणि त्याच्या धम्मपदातही गाथा आहे की बुवा प्रत्येक माणसाला वाटतं की माझा जीव मला प्यारा आहे. मग तो किडी असो, मुंगी असो, कोणतीही असो, तिला मारलं तर त्यांना दुःख होणार, त्याला जीव आहे. हे तत्व प्रथम मान्य केलं. पण निरर्थक रीतीने मारणं हे चुकीचं आहे. तुमचा हेतू महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्या हेतूनं त्याचे हिंसेकडे तुम्ही वळलात.
जसं भगवंताची पहिली गाथा आहे, मनो कुभंगम्मा धम्मा मनोशेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनम दुःख मन वेती चक्कव वहतो पदम. म्हणजे मन हे सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. हे मन सगळं तयार करते. हे जग सुद्धा मनापासूनच तयार झालेलं आहे. कारण तुमची दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. म्हणजे हे जग तुमच्या मनावर आहे, तुमच्या दृष्टीवर आहे, तुमच्या प्रवृत्तीवर आहे. हा पहिला सिद्धांत भगवंतांनी मांडला. आता इथे पहिल्या याच्यात कथा कशी आहे की एक अर्हत भिक्खू असतो. अर्हत भिक्खू आंधळा असतो. आता आंधळा असल्यामुळे काय, त्याच्या पायाखाली किडे येऊन मरतात. भिक्खू लोक कंप्लेंट करतात भगवंताला की भगवान तुम्ही याला म्हणता अर्हत झालेला आहे का नाही, पण याच्या हातून तर किडे मेले. तर मग भगवंतांनी विचारलं तुम्ही किडे मेलेले पाहिले का, त्यानं किडे मारले हे त्याला माहीत आहे का, नाही. म्हणजे त्याचा हेतू किडे मारण्याचा नाही आहे, पण तो आंधळा असल्यामुळे ते चुकून मेलेले आहेत. म्हणजे याचा हेतू चांगला, म्हणजे याचा हेतूच नाही आहे समजा मारण्याचा, मेले ते चुकून. म्हणजे हा त्या पापाचा धनी नाही. हे बुद्धाने त्यांना सिद्ध केलं. म्हणजे तुमचा हेतू, आता अशोकाने समजा हिंसा केली, पण ते पहिले हिंसा जी केली त्याचा हेतू होता की मी याच्यावर साम्राज्य मिळवीन, आहे का नाही. पण नंतर तो अहिंसक झाला. त्यांनी अहिंसेच्या आधारावर राज्य केलं. पण असं नाही की सैन्य त्याने काढून टाकलं. जर त्याच्या सैन्यावर, त्याच्या राज्यावर जर आक्रमण झालं तर तो सैन्याचा वापर करणार, त्याच्यात हिंसा होणार. म्हणजे त्याचा हेतू स्वच्छ आहे की माझ्यावर जर हे झालेला आहे, हल्ला झालेला आहे, तर मी माझं संरक्षण करीन नाही. तर माझं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी हिंसा होत असेल तर त्याला काय मी जबाबदार नाही. म्हणजे विल टू किल आणि नीड टू किल याच्यामध्ये गुणात्मक फरक आहे. म्हणजे मगाशी तुम्ही एक उल्लेख केला की वैदिक परंपरा किंवा वैदिक संस्कृतीने यज्ञ करायला लावले, कर्मकांड केले. म्हणजे त्या काळात बुद्ध आणि वैदिक संस्कृती यांच्यामध्येही तो संघर्ष दिसतो व्हायचा. पण आज तो संघर्ष वैदिक विरुद्ध बुद्ध असं नाही दिसता. हिंदू आणि सनातन ही नावं घेऊन तो बुद्धाच्या अहिंसेच्या किंवा शांततेच्या किंवा लोककल्याणाच्या विचाराच्या विरोधात उभा राहिलेला दिसतो. तर या वैदिक धर्माने स्वतःला हिंदू किंवा सनातन हे नेमकं केव्हा आणि का म्हटलं नेमकं? खरं हिंदूंच्या याच्यामध्ये सनातन हा शब्द दिसत नाही ग्रंथामध्ये सनातन हा शब्द दिसत नाही. कुठे कोणी वापरलेला दिसत नाही. त्यांनी एक शाश्वत शब्द वापरलेला आहे. कशाचा, की आत्मा शाश्वत आहे. जो गीतेमध्ये सांगितलेलं आहे की बाबा आत्मा अमर आहे. पण ही गीता तर बाबासाहेब म्हणतात त्रिपिटकाची एक भ्रष्ट आवृत्ती अशा प्रकारे नाही, ती धम्मपदाची भ्रष्ट आवृत्ती. म्हणजे धम्मपदातली तत्व त्यांनी घेतली बरीचशी, पण त्याला भ्रष्ट केलं. जसे आता त्याच्यामध्ये काही मिक्स केलं त्यांनी बरेचसे. आता ते मी त्याचाही अभ्यास केलेला आहे. ते मिक्स करून त्यांनी हे लोकांना आपलं चातुर्वर्णे बसवण्याचा प्रयत्न केला. जसं कृष्णाच्या तोंडी घातलं त्यांनी, चातुर्वर्णे मया सृष्टम गुण कर्म विभागशः. आता मी हे चातुर्वर्णे तयार केलेले आहेत. याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा तऱ्हेचे त्यांनी वर्णाश्रम तयार केले. आणि ते सांगितले ते गुणकर्मानुसार आहेत म्हणतो तो. पण ते गुणकर्माचे फक्त जातीवरच आले ना नंतर. तर अशा तऱ्हे आणि स्वधर्मही निधन श्रेय हा परधर्म भयावह. म्हणजे तुम्ही ज्या धर्मात राहता तोच धर्म तुम्ही स्वीकारा. दुसरा धर्म कितीही चांगला असला तरी त्याला स्वीकार करू नका. हे कशासाठी बोललं? ते बुद्धासाठी बोललेलं आहे. समजलं का? की बुद्धाला तर यांनी शिव्या दिल्या. रामायण महाभारत रचलं त्याच्यामध्ये शिव्या दिलेल्या आहेत, विष्णू पुराणात शिव्या दिलेल्या आहेत. आणि मग शेवटी विष्णूचा अवतार सांगितलं. कारण काय, बुद्धाला नष्ट करू शकत नाही हे, त्यामुळे अवतार. त्याच्यामुळे हा अवतार आमचाच आहे. म्हणून तुम्ही विचारा की त्याला अवतार मानतोस तू बाबा, तर कोणता विचार तू घेतलास तर त्याला सांगता येते का? नाही. एक विचार सांगत नाही. मूर्ती ठेवेल तो एखाद्या वेळी,
परंतु बुद्धाच्या विचारानं चालणार नाही. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला म्हणजे फार की सनातन हा शब्द हिंदूंच्या, वैदिकांच्या किंवा ब्राह्मणांच्या कुठल्याही साहित्यामध्ये नाही. मग सनातन हा शब्द नेमका कुठे आलाय आणि त्याचा अर्थ नेमका काय आहे? तर भगवंतांनी 5व्या गाथेत सांगितलेलं आहे धम्मपदात. धम्मपदात सांगितलंय की नाही वेरेन वेरानी संमंती द कुदाचन अवेरेनेच संमंती येस धम्मो सनातन. म्हणजे वैराने वैर शांत होत नाही, अवैरानेच शांत होते. अवैराने म्हणजे मैत्रीने. म्हणजे एखादा माणूस जर वैर करत असेल आणि तुम्ही त्याला अजून पुन्हा वैरत्व दिलं तर काय होईल? टीट फार टॅट. म्हणजे ॲक्शन विरुद्ध रिॲक्शन हा फिजिक्सचा नियम आहे, भौतिकशास्त्राचा, की ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन. तसं होईल. म्हणजे ते वाढतच जाणार, ते कमी होणार नाही. पण मैत्रीनं कमी होऊ शकते, मैत्रीनं बदलू शकतात. जसा एक प्रसंग बुद्धाच्या काळात घडला. अनेक प्रसंग घडले, त्याच्यातलं एक सांगितलं. आता बुद्ध हे एखाद्या घरी भिक्षाटनाला जात. त्यांना वाटते की इथे कोणीतरी माणूस श्रोतापन्न होण्यासारखा आहे किंवा धम्माच्या स्रोतात येण्यासारखा आहे, तर तिथं नेहमी वारंवार जात. आता भिक्षाटनाला त्याच घरी गेले, ज्या घरच्या बाईनं आले आणि वाटेल तशी शिव्या दिल्या. अरे म्हणे शिरमुंडे आहे ते, काय ती बोलली वाटेल तशा शिव्या दिल्या. जा मी तुला नाही देत, जा मी तुला भिक्षा नाही देत. गेले निघून. दुसऱ्या दिवशी आले, पुन्हा ती बाई आली, शिव्या द्यायला लागली. पुन्हा गप्प बसले, निघून गेले. शेजारचा माणूस पाहत होता. अरे, तो म्हणतो अरे कालही ह्या बाईनं शिव्या दिल्या तरी पुन्हा तू इथे आलास, आणि आजही शिव्या दिली तरी पुन्हा तू तिसऱ्या वेळी पण आलास. म्हणजे तिसऱ्या वेळी पण ते गेला. तर म्हणे तिने मला काहीतरी दिलेलं आहे. शी हॅज गिव्हन मी समथिंग. त्या बाई तिसऱ्या दिवशी पाया पडली भगवंताच्या आणि घरी घेऊन तिने त्यांना भोजनदान केलं आणि मी मागितली की बाबा मी तुमच्यासारख्या या देव माणसाला, संताला मी वाटेल तशा शिव्या दिल्या, हे बरोबर नाही. म्हणजे अशी माणसं बदलू शकतात. म्हणजे माणसामध्ये परिवर्तन होऊ शकते. पण ज्यांच्यामध्ये करुणाच नाही किंवा ज्यांच्यामध्ये प्रेम, त्यांचं हृदय जसा दगड असेल तर त्याच्याही होईल असं सांगता येत नाही. अंगुलीमाल विचार बघा ना, किती लोकांना मारणारा, पण तो बदलला, अंगुलीमाल बदलला. म्हणजे आता हा जो इतिहासाचा जो काही संदर्भ आहे जे विचारांचा, बुद्ध विचार, वैदिक विचार किंवा सनातन विचार जो काय असेल, आजच्या काळामध्ये म्हणजे भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये संविधान बनलं, कायदे बनले आणि लोकांचं राज्य सुरू झालं, लोकशाही. हे जनकल्याणाचं राज्य आहे. म्हणजे संविधान तशी भाषा करतात, तसे कायदे बनवले. पण हे सगळं सुरळीत असताना कदाचित विकासाचा वेग असेल, लोककल्याणाचा वेग असेल, तो थोडाफार कमी जास्त असेल. परंतु सध्याच्या गेल्या काही वर्षांच्या काळामध्ये, गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहत आहोत की संविधानाचं राज्य पूर्णपणे बदलताना दिसतं आहे. असं तुम्हाला वाटतं आहे का? आणि जर तसं दिसत असेल तर त्याची काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील? हां, ते असं आहे की जे माणसाच्या मनावर संस्कार जे असतात, ते संस्कार इतके रुजलेले असतात. आता भगवंत हे मनोवैज्ञानिक होते, माणसाचं मन जाणणारे होते. मनावर त्यांनी एवढे काम केलेलं आहे, मनाचं अनेक विभाजन केलेलं आहे. पण मुख्य विभाजन 2 गोष्टीत आहेत. एक चेतन मन आणि एक अचेतन मन. माणसाला वरवरचं बरं वाटतंय, वा वा आपण असं केलं पाहिजे, हे चांगलं आहे, ते चांगलं आहे. चेतन मनाला समजतं हे की आपण चांगलं वागलं पाहिजे, चोरी करणं पाप आहे, अत्याचार करणं पाप आहे, हे समजतं. असा कोणी माणूस नाही ज्याला समजणार नाही. म्हणजे शील पालन केलं पाहिजे हे त्याला समजतं सगळं. पण एक अचेतन मन असते ज्याच्यामध्ये तुमचे हे सगळे विचार साठलेले असतात. हा वैज्ञानिक शोध आहे भगवंताचा. तर ते साचलेले असतात, तर त्याप्रमाणे मग ते अशा वेळी बाहेर पडतात. कसोटीच्या वेळी माणसाचं द्विधा मन होते ना, हे करू का ते करू, हे करू का ते करू, तर त्यावेळी ते मन आतलं जे असतं ना परमनंट, ते बाहेर पडत. आता समजा एखादा जज आहे, आता जज सुद्धा सामान्य माणसाच्या विरोधात एखादा निकाल देतो. तो का देतो? त्याला माहिती आहे तर मी जे बोलणार ते आहे. पण मग त्याला जात आठवते, अरे हा कोणत्या जातीचा आहे, कारण त्याच्यात रुजलेला आहे ना, त्याच्या मनामध्ये जातीचा जो भेद आहे त्याच्या मनात रुजलेला आहे.
तो बाहेर पडते. मग हा ब्राह्मण आहे ना, मी याला फेवर करीन, हा शूद्र आहे ना, याला आऊट करून देईन. हे कुठून आलं? त्याच्या अंतर्मनातून आलं. भगवान म्हणतात याच्यावर तुम्ही कार्य करा. समजलं का? याच्यावर कार्य करा. त्याच्यासाठी त्यांनी एक गाथा पण दिलेली आहे धम्मपदात. येथापि मुले अनुपद्दवे दळे खिन्नोपि रुक्खम पुनरेहरोती एवं पितन्नानुसये अनुसये निबंधती दुःखमिदं पुनः पुनः. याचा अर्थ काय आहे की एखादा खोड आहे, झाड आहे, झाडाला तुम्ही वरून कापूनच टाकलं, खोडच राहिलाय, तर त्याला कधी कधी पालवी फुटते. आहे ना तुम्हाला माहीत? त्याला पालवी फुटते. का फुटते? की त्याची मुळं आतमध्ये रुजलेली आहे. ती मुळं त्याला खत पाणी देतात आणि मग त्याला पुन्हा पालवी फुटते. भगवंत काय म्हणतात की ती मुळंच काढून टाकाल तरच तो वृक्ष नष्ट होईल. आता हे जे मूळ होते हे ह्या परंपरेमध्ये, वैदिक परंपरेपासून ते इव्हन आता म्हणजे आतापर्यंतही आहेत. ते मुळं रुजलेले आहेत जाती त्याचे, ते काही नष्ट झालेच नाही. वरवरचे लोकांनी, अशोकाच्या काळातही लोकांनी चांगले वागले, समृद्ध झाला, पण यांच्यामध्ये जी मुळं रुजली होती ना, ती बाहेर पडली नाही. त्यांना मुळासकट यांनी काढलं नाही. जर बुद्धाचा धम्म सतत असता, कंटिन्युअस असता, तर ही मुळं काढल्या गेली असती, लोकांचे विचार बदलत राहिले असते आणि असा काही जातीयतेचा विचार आहे जगामध्ये हे सुद्धा दिसलं नसतं. तर हे कुठं अंतर्मनात रुजल्यामुळं ते बाहेर पडतात. जातीयतेचा एखादा ब्राह्मण जज असेल तरी तो जातीला फेवर करतो किंवा जातीनं जे केलं तेच खरं आहे म्हणतो, बाकीचे सगळं खोटं आहे म्हणतो, आहे ना. तो अन्याय करत असेल तरी ते म्हणतो न्यायाचं आहे, कारण त्यांच्याकडे तत्वज्ञान आहे. ये न केन प्रकारे न सामदाम दंड भेद, काही करा, चोरी करा, माऱ्या करा, सत्ता मिळवा पहिले, सत्ता पाहिजे बस. तर अशा रीतीने हे तत्वज्ञान त्यांच्याकडे रुजल्यामुळे ही अशी परिस्थिती आली. भगवंताच्या तत्वज्ञानात काय आहे की हे अंतर्मनातलं सगळं सोडून द्या, तुम्ही स्वच्छ व्हा, चित्त स्वच्छ करा आणि स्वच्छ चित्तानं तुम्ही कुठलाही कारभार करा. म्हणजे त्याच्यात तुम्हाला राग, लोभ, द्वेष, मोह नष्ट करा आणि नीतीनं वागा. म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. हा मेन प्रिन्सिपल भगवंताचा आहे. म्हणून ईश्वराला त्यांनी स्थान का दिलं नाही? ईश्वराचा विरोध, आता यांनी हे विरोध का करतात की ईश्वरावर टीका नाही करायची, कारण त्यांची श्रद्धा नुसती प्रार्थनेवर आहे. भगवंत कृतीवर देतात भर. पण सर, म्हणजे आता भारतीय संविधान 75 वर्षाचं झालं, 50ला स्वीकारलं गेलं. तुमचं वय ही 28 तारखेला 75चं होतंय. म्हणजे भारतीय लोकशाही, भारतीय संविधान गेली 75 वर्ष तुम्ही सातत्यानं पाहत आहात आणि त्याच्यातलं पाव शतक जे आहे, म्हणजे गेली 25 वर्ष तुम्ही धम्माचा गाढा अभ्यास करून धम्मावर लेखन करता. तर या 75 वर्षात तुम्हाला काय नेमके बदल झालेले आहेत आणि सध्या ते कुठल्या अवस्थेला गेलेले आहेत ते आपण पाहताय? आता आमचा जन्म झाला तेव्हा नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं आणि 26 जानेवारी 1950. माझा जन्म ऑक्टोबर 50. म्हणजे अगदी स्वातंत्र्यात मी जन्माला आलो. पण स्वातंत्र्यात जन्माला जरी आलो तरी ती संधी होती, म्हणजे मिडल होता. कारण पारतंत्र्याचे दिवस आम्ही का अनुभवले, कारण ते जातीयता किंवा जी गरिबी हे सगळी होतीच त्यावेळी. ते लोक आम्हाला म्हणतात तुमचे तीनशेराच्या महागामध्ये तुमचा जन्म झाला. म्हणजे त्यावेळी महागडं एवढं होतं, लोकांना अन्न मिळत नव्हतं. म्हणजे परिस्थिती इंग्रजांनी तशी करून ठेवली. खरोखर मी म्हणतो की त्या प्रधानमंत्री जो हा पंडित नेहरूजी, खरोखर त्याचे उपकार मानावा लागेल की त्या माणसानं हा बेस रचला ह्या देशात आणि हे टिकवले त्यांनी आपली राज्यघटना. त्या माणसानं म्हणजे बाबासाहेबांना साथ कशी दिली राज्यघटना तयार करण्यात, खरोखर यांनी साथ दिली. नाहीतर इतका विरोध होता. तुम्ही क्वेश्चन आन्सर्स तुम्ही जेव्हा बघाल राज्यघटना तयार होताना, तेव्हा तुम्हाला दिसेल की बाबासाहेबांना किती अडथळे आणले, पण त्याच्यावरही नेहरूंनी मदत केली. हिंदू कोडबिलमध्ये सुद्धा त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी त्यांना वाटलं की आता इलेक्शन पुढे आहे
आणि इलेक्शनमध्ये ह्या लोकांनी जर मला साथ दिली नाही तर माझं हे सगळं जाईल. आणि म्हणून मग त्यांनी बाबासाहेबांना बोलले की बाबा हे काही हिंदू कोड बिल काही सँक्शन होत नाही. म्हणजे बाबासाहेबांनी हा पाया रचला. हे राज्यघटना देऊन एकदम जग बदलण्याचं, म्हणजे एकदम जग, तो जग किती वेगळं आणि हे जग किती वेगळं. साहेब आम्हाला इतका त्रास, मी गाईच्या गोठ्यामध्ये शिकलो, गाईच्या गोठ्यामध्ये. आणि प्रायमरी शाळा 4 वर्ग होते, पण शाळेची इमारत नव्हती. आम्ही गोणपाट घेऊन जायचो, तिथे बसायचो आणि त्याने शेण वगैरे असायचे ते गाईच्या, त्याच्यामध्ये बसायचो आम्ही. म्हणजे अशा ठिकाणी शिकलो आम्ही. पण त्यावेळी हळूहळू शिक्षणाचे वारे वाढले लोकांमध्ये. आणि मग लोक म्हणायला लागले बाबासाहेबासारखे शिका. म्हणजे आपल्या अडाणी लोकांना, मायबापांना एवढंच माहीत होतं की बाबासाहेबासारखे शिकले. तर ते शाळेत सुद्धा आम्हाला ती ढिबराची पोरं पाणी देत अशी. आम्ही ग्लासानं पाणी पिऊ शकत नव्हतो मडक्यातला. म्हणजे ते परिस्थिती मी अनुभवली. जवळजवळ ते 50 नंतर 58, 60, 62 पर्यंत चालूच होतं आहे. चीनच्या युद्धापर्यंत शाळेमध्ये हे नव्हते. आता त्याच्या बऱ्याच आठवणी आहेत, ते मी आता चरित्रामध्ये लिहेन, ते आता पण सांगत तुम्ही एक बसणार नाही. बुद्धाचे अभ्यासक आहात, म्हणजे बुद्धाच्या साहित्याचे अभ्यासक आहात. पण तुम्ही बुद्धाचे अभ्यासक असूनही एक या देशाचे माजी पंतप्रधान जे जातीने ब्राह्मण होते होते. त्यांची तुम्ही प्रशंसा केली. येस. पण आज त्याच पंडित नेहरूंची म्हणजे ओबीसी पंतप्रधान निर्भत्सना करतात अनेक वेळा. तर ह्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, हे ओबीसी प्रधानमंत्री हे ओबीसी नाहीच आहेत. त्यांनी दुःख सहन केलेलं नाही आहे. नाहीतर बॅकवर्ड लोकांचे जे दुःख होते ते जर अनुभवले असते त्या माणसानं तर आज असा वागला नसता. समजलं का? जे काही वागणं दिसतंय ना, ओबीसीसाठी काय केलं होतं 11 वर्षात सांगा. म्हणजे मानसिकता तीच आहे जी सवर्णांची मानसिकता आहे. म्हणजे त्यांना तुम्ही ओबीसी म्हणणं हे चुकीचं आहे. तसा विचार केला ना तर हे जातीयतेचं विष खालच्या स्तरापर्यंत पोहोचलं होतं. मी सांगतो, आता गोंड जात आहे आमच्याकडे, आदिवासी आहे, आदिवासी गोंड जात आहे. आम्ही एका लग्नाला जात होतो. लग्नाला जाताना आता उन्हाळ्यात लग्न होतं, खूप ऊन लागले, मग पाणी नाही. पण आम्ही एका वस्तीत गेलो, जंगलातल्या गोंड वस्तीमध्ये एक अर्धे लोक एका घरी गेले, अर्धे लोक दुसऱ्या घरी गेले. आणि आम्ही जिथे गेलो तिथं त्या बाईनं ग्लासानं आम्हाला पाणी दिलं. ग्लासानं. गोंड बाई होती, गोंडीन बाई होती. तिच्या अंगावर पण चोळी पण नसते, त्यावेळी नव्हती. हा भाग आता वेगळा आहे. ती बरोबर आपले कपडे झाकत होती, आपलं शरीर मावली, गरीब होती. तिनं आम्हाला ग्लासानं पाणी दिलं. पण शेजारी पाहिलं, शेजारीची बाईनं त्या मापानं पाणी दिलं, लोखंडी मापानं. आणि आम्हाला विचारलं की बाबा तुम्ही कोण जातीचे? आपले लोक कधी खोटे नाही बोलत, जीव जाईल तरी. नाही, आम्ही महाराव. त्या बाईनं इतक्या शिव्या दिल्या आम्हाला, इतक्या शिव्या दिल्या. आणि तुम्ही माझे भांडी बाटवले ना, अमुक केलं तमुक केलं, वाटेल तसं माया बिट्या गोट्या असे काय ते तिकडच्या शिव्या आहेत विदर्भातल्या, तिने दिल्या. आणि ते फेकून दिलं, ग्लास फेकून दिला. शेवटी सगळे गप्प बसले. आणि नंतर विचारलं, माया इथे कसं, आम्ही आता एवढे भोकेने व्याकुळ आहोत, थोडंसं दे पाणी, वरून तरी दे. तिला दया आली आणि मग तिनं वरून पाणी दिलं. आता गोंड जात जंगलीच आहे ना, आदिवासी पण आहे ना, पण तिच्यातही जातीयतेचं विष ह्या संस्कृतीनं, हे वैदिक संस्कृतीनं पेरला. तर तू एक खालची जात असो किंवा वरची असो, जसे पारशी काय हिंदू आहेत का? वैदिक आहेत का? नाही. तरी बाबासाहेबांना त्रास दिला ना, घरातून घालवूनच दिलं ना. मग सांगा, म्हणजे कुठलेही जात असो, हे विष ह्या वैदिकांनी लोकांमध्ये पेरलं. म्हणजे दुष्टतेचं विष, म्हणजे हे जहर, हे जातीयतेचं जहर यांनी पेरलं. आणि म्हणून ह्या देशाचा असा म्हणजे हा समृद्ध देश बुद्धाच्या काळात समृद्ध, म्हणजे तुम्ही सांगा ना, अनाथ पिंडकासारखा माणूस सोनं पसरून जागा देतो. सोनं पसरून कोणी घेऊ शकते का? म्हणजे किती श्रीमंत देश होता हा. त्याच्यात हे असं राज्य असतं
राज्यघटनेचं, तर अजून किती नंदनवन झालं असतं तुम्ही विचार करा. म्हणजे बुद्धाने हे जग नंदनवन करण्यासाठीच उपदेश केला. माणसाने कसं वागलं पाहिजे, कसा व्यवहार केला पाहिजे. आर्य अष्टांगिक मार्ग आहे, एकमेव मार्ग. पण या समजा हा जो विचार आहे, म्हणजे बुद्धाने जो विचार दिला, म्हणजे आधी कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण, माणसाच्या कल्याणाचा हा विचार आहे. तर याला घेऊन आजची राजकीय स्थिती किंवा आजची राजकीय सत्ता जे निर्माण करताय, म्हणजे हे माणसाच्या हिताचं आहे की विरोधातलं आहे असं वाटतं आपल्याला गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहता? नाही, हे चाललंय ते विरोधातलेच आहे. आता बाबा बुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा न्याय दिला. नारा का दिला? त्यांनी डायरेक्ट सर्वजन हिताय सर्वजन सुखाय का नाही दिला? तोही दिलेला आहे, भवतु सब्ब मंगलमय आहे. पण जेव्हा हे विचार करतो की जे राज्य करतात ते लोक तुमच्या हिताचं करतीलच असं नाही, पण बहुजन तर सामान्य जनता आहे ना. सामान्य जनताच्या हितेचं कोण बस? तर संपूर्ण सामान्य जनता, म्हणजे जी सत्ताधारी आहे तेवढं सोडून त्यांनी बहुजन दिले. पण सत्ताधारी ऑलरेडी सुखीच आहे, त्याला प्रश्नच नाही आहे ना, तोच कमवत आहे ना. आता तुम्ही विचार करा, नेते लोक तुमच्यासारखे आमच्यासारखे आहेत का? आता नेते करोडोमध्ये फिरत आहेत. आता त्यांचे हित आहे म्हणाल तर ते अधिक श्रीमंत होतील किंवा अधिक सुखी, आणि गरीब ही अधिक गरीब होतील. आरक्षणाचं बाबासाहेबांनी हेतू का केला? याच्यासाठीच की जे बाबा खालचे आहेत ते थोडे तर वरती येऊ द्या. तुमचं जे काय थोडं इकडे पाजरू द्या ना. पण ते पाजरूच नाही दिलं तर मग समता येईल कशी? आर्थिक समता, सामाजिक समता, राजकीय सगळ्या समता असतील तर लोक लेवलवर येतील. आणि ज्यांना मोठं आहे तर त्यांचं काही बंधन नाही केलेलं, पण त्यांना एवढंच सांगितलं बाबासाहेबांनी किंवा बुद्धांनी की बाबा हे खालचे जे आहेत यांना अति पिचू नका ना. आज तुम्ही काय सांगतो, आज तुम्ही अन्न वाटता, तुम्ही 80 कोटी लोकांना, हे कशाचं धोतक आहे? त्यांना गरिबी ठेवण्याचं धोका आहे. म्हणजे तुम्ही काही स्वावलंबी होऊ नका आणि काम करू नका, फक्त तुम्ही आमच्यावर अवलंबून राहा, आम्ही तुम्हाला देत राहू, आम्हाला मत द्या. म्हणजे आळशी बनवणं आहे ना हे म्हणजे तुम्ही आता गेली 25 वर्ष धम्मविचारांचा अभ्यास करतात, अभ्यास सगळे विचार म्हणतायत. यामध्ये तुम्ही धम्मपद आणि जातक कथा या त्रिपिटकातल्या 2 महत्वाच्या अंगांना तुम्ही लिहून काढला आहे आणि ते लोकांच्या समोर आणलेलं आहे. मी याच्यातला सर्वात पहिला प्रश्न असा विचार की धम्मपद बाबासाहेब जेव्हा म्हणतात भगवद्गीता ही धम्मपदाची भ्रष्ट आवृत्ती आहे, तर धम्मपद आणि गीता यांच्यातला साम्यभेद नेमका काय सांग? गीता जी लिहिल्या गेली ती इसवी सनाच्या 4थ्या शतकापर्यंत लिहिल्या गेली, आणि बुद्धाचा धम्मपद इसवी सनापूर्वी 6व्या शतकात. किती फरक आहे? आता यांचे जे होते फक्त 3 वेद, आणि बाकीचे जे ग्रंथ तयार झाले हे सगळे जातक कथा चोरल्या गेल्या कथा. मग ते रामायण असो, महाभारत असो की आणखी काही ज्ञान असो, ते सगळं चोरीचा माल आहे. हे जरी म्हणतात की आमच्या हजारो वर्षाच्या हे आहे, त्याला काहीच प्रूफ नाही आहे. तुम्ही बघाल कुठेही सांगा की यांच्या हजारो वर्षाचा इतिहास जो सांगतात त्याला कवडीचा प्रूफ नाही आहे. आता साधीच गोष्ट रामायण आहे. रामायण इथे 461वी एक जातक कथा. दशरथ जातक नाव आहे. दशरथ जातकामध्ये राम आहे, लक्ष्मण आहे, सीता आहे, भरत आहे, काय नाही आहे, सगळे पात्र तिथे. पण ते उपदेश बोधिसत्व राम असतो, राम बोधिसत्व असतो, आणि तो म्हणजे त्याच्यावर अशोक, म्हणजे त्याच्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही, आणि तो एवढा आज्ञाधारक असतो. आई बापानं सांगितलं बाबा हे तुझी सावत्र आई कधी तुला मारून टाकल, तू आता वनात जा, आणि जेव्हा मी मरीन तेव्हा तू परत ये आणि राज्यावर बस, हिने सांगितलं. मग त्यानं विचारलं अमात्य लोकायला, ब्राह्मणांना, त्यांनी सांगितलं हा 12 वर्ष तू मरणच नाही. बघा अमात्य कसे. पण तो 9 वर्षातच दशरथ मेला. आता 9 वर्षात मेल्यावर करायचं काय? आता याला 12 वर्ष बाहेर राहायचं आहे. तर मग तो भरत गेला वनामध्ये त्याला भेटायला. ते बाबा म्हणते आता बाप मेला तर चल तू आणि राज्यावर बस. नाही, मी बापाचं वचन पाडीन, 12 वर्षाच्या खाली येणार नाही. मग तोपर्यंत काय करायचं? तू मला सांगितलंस म्हणे, पण त्यावेळी सीता आणि लक्ष्मण नव्हते जवळ, ते काय फळं आणायला गेले होते. मग त्याला वाटलं मग आता ही गोष्ट सांगायची नाही बघ,
कारण हे मनाचे कच्चे आहे. मग त्यांना पाण्यामध्ये उभं केलं त्याने आणि मग त्यांना सांगितलं की आपला बाप दशरथ मरण पावला. म्हणल्याबरोबर ते कोसळले पाण्यात. मग त्याला लोकांनी उचलून बाहेर आणलं, त्यांना हळूहळू समजवलं. म्हणजे अशोक राहणार. म्हणजे तुम्ही म्हणताय फुटस्य लोकधम्मे ही चित्तम यस्य न कंपती अशोकम विरजन खेमम येतम मंगलम उत्तमम. म्हणजे त्याला उत्तम मंगल होते रामाचे, कारण तो अशा कठीण परिस्थितीतही तो विचलित होत नव्हता. हे सांगण्यासाठी ती दशरथ जातक तिथे आहे. पण त्यांनी इतका विस्तार मग केला आपल्या मताप्रमाणे. मग त्या सीतेलाही पळवून लावलं, सुरपणकेचे नाक कान कापले. हे सगळं नंतरचं लिखाण आहे. वालीचं युद्ध म्हणजे आता ते दोन भावामध्ये यांनी हे केलेली आहे. पण आपण जातक कथांचा संदर्भ देऊन हे सांगतोय, पण बऱ्याच वेळा जातक कथा म्हणजे जे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतर बौद्ध धम्मामध्ये आले, त्यामधील अनेकांची अशी एक धारणा आहे की जातक कथा या काल्पनिक आहेत, जातक कथा या पूर्वजन्मावर किंवा पुनर्जन्मावर आधारलेल्या आहेत, त्यामुळे त्यावर विश्वास टाकू नये असं मूळ बौद्धांमध्ये आहे. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता किंवा त्यांना काय सांगू इच्छिता? हे बघा, जातक कथा सत्य पण असले पाहिजे, कारण बुद्ध कधी खोटे बोलत नाही. पण समजा असत्य आहेत तरी भगवंतांनी लोकांना आपलं तत्वज्ञान समजावून सांगण्यासाठी पुनर्जन्माच्याही गोष्टी केलेल्या आहेत. पण त्यांनी पुनर्जन्म कसा मानला? प्रत्येक गोष्टीला पुनर्जन्म आहे. क्षण क्षण बदलत आहेत. तुमच्यामध्ये तुमचा पुनर्जन्म आता होत आहे. तुमच्यामध्ये ज्या पेशी आहेत, एका पापणी लवेपर्यंत भगवंतांनी सांगितलं 7,000 कोटी वेळा तुमच्या शरीरातली पेशी जिवंत होते आणि मरते. हे कोणी वैज्ञानिक सुद्धा नाही सांगू शकत. त्या काळात भगवंतांनी सांगितलं. आता बबल चेंबरमध्ये काही सायंटिस्ट लोकांनी शोधला, तेव्हा एक पेशी तुमची 1:22 टाइम्स एका सेकंदामध्ये जिवंत होते न मरते, जिवंत होते मरते. म्हणजे तिचा पुनर्जन्म होते, म्हणूनच आपण जिवंत आहो ना. पेशी जर परमनंट असती तर तुम्ही वाढत गेले असते का? लहानाचे मोठे झाले असते का? हे वैज्ञानिक दृष्टीने विचार करा ना. वैज्ञानिक दृष्टीने विचार करायला सांगतात. कार्यकारण भावाच्या नियमाप्रमाणे सांगतात. त्याला कारण आहे. तसा पुनर्जन्मही आहे. ते पुनर्जन्म झाला ना वैदिकांच्या समजा जातीयतेचा. जातीयता कोणी पेरली, ती आजही का आली? म्हणजे जातीयतेचा पुनर्जन्म झाला की नाही? बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेत काय सांगितलं? आज माझा नवा जन्म होत आहे. 22 प्रतिज्ञेत सांगितलं ना, माझा नवा जन्म होत आहे. म्हणजे ह्या दृष्टीनं तुम्ही काय नाही पुनर्जन्म घेत. पुनर्जन्म तुम्ही ते घेता जो आत्म्याचा पुनर्जन्म होईल कसा? परमनंट गोष्टीचा पुनर्जन्म होईल का? ती जर रूपांतरित होत असेल तरच तिचा पुनर्जन्म होईल. परमनंट गोष्टीचा पुनर्जन्म कसा होऊ शकतो? हे विज्ञानही सांगू शकत नाही. तुम्ही सर म्हणजे खूप साहित्य लिहिलं, म्हणजे धम्मपद, जातक कथा. तर या साहित्यामध्ये तुमची रुची कशी निर्माण झाली आणि आता तुम्ही किती साहित्य ते निर्माण केलेलं आहे? ती हे पुनर्जन्माबद्दल तेच सांगत होतो की पुनर्जन्म हा अनेक पद्धतीने होतो. मी त्याच्यावर पुस्तक पण लिहिलेलं आहे, पुनर्जन्म सिद्धांत. कारण मला डाऊट होता की लोक याच्यावर बोट ठेवतील ते, म्हणून मी पुनर्जन्म सिद्धांत प्रथम लिहिलं आणि नंतर मग जातक कथा सुरुवात केल्या आणि धम्मपदही सुरुवात केलं. कारण तिथे पुनर्जन्माच्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी मी सुरुवातीपासूनच समजा मी लेखक होईन असं माझं काही ते नव्हतं, पण धम्म जाणून घेईन हे मात्र माझ्या पक्क डोक्यामध्ये होतं. कारण काय, लहानपणी जो त्रास झाला, नंतरही त्रास झाला, नोकरीमध्ये पण त्रास झाला, ते बघतच होतो ना आपण प्रॅक्टिकल. तर त्याच्या आणि दुसरी गोष्ट काय झाली की हे असे दुःखाच्या वेळी आपल्याला शांती का मिळत नाही, म्हणून मी ध्यान साधनेकडे वळी. एक साधना नावाचं मासिक कोणी काढलं होतं, ते इतर लोक होते तर त्यांच्याकडेही पण मी गेलो. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला आवडणाऱ्या देवाचं स्मरण करा. मी म्हणलं मला बुद्ध देव आवडतो, तर बुद्ध देवाचं. तर ते काय होते, याचंही मानसिक हे आहे की ज्या गोष्टीचं तुम्ही स्मरण कराल तेच तुमच्या डोक्यात घोळत राहते. मग ते स्वप्नात आलं की म्हणतात तुम्ही आता देव स्वप्नात आला. म्हणून ही पद्धत
भगवंतांना मान्य नाही. कारण जो तुमच्या मनावर संस्कार होते ना, ते अंतर्मनामध्ये मग ते रुजते तेच पण ते सत्य असते का? नाही, ते भ्रामक असते. म्हणून की नाही, भगवंतांनी श्वासाकडे लक्ष द्यायला सांगितलं. तर तुम्ही श्वास बघा, श्वास आला गेला हे नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. कॉन्सन्ट्रेशन वाढल्यावर तुमच्या शरीरात काय हालचाली होतात, प्रत्येक पेशीची तुम्हाला हालचाल कळू शकते. तुम्ही जेवढं डीप जाल आनापानसतीमध्ये, म्हणजे श्वासाकडे जेवढे डीप जाल, तेवढं तुमच्या शरीरात काय हालचाली असतात ते तुमच्या लक्षात येईल. त्याच्यासाठी विपश्यने म्हणते कायानुपश्यना पण सांगितलेली आहे. आणि मग वेदनानुपश्यना आहे, म्हणजे ते तुमच्या शरीरामध्ये जे हालचाली होतात त्याच्या वेदना तुम्हाला समजल्या पाहिजे. आणि ते तुम्ही साक्षी भावानं जेव्हा बघता तेव्हा त्याच्या निर्जिरा होते. म्हणजे कुठलाही आजार, समजा साधं डोकेदुखी आहे, डोकेदुखीलाही तुम्ही असं शांत बसा आणि शांततेनं बघा साक्षी भावानं, काही वेळानं डोकेदुखी बंद होते. म्हणजे कुठल्याही तुमच्या वेदना नष्ट होतात. म्हणजे विपश्यनेचे हे विशेष गुण आहे. तर त्याच्यामध्ये अजून 2 सतीपठाण आहेत, चित्तानुपश्यना आणि धम्मानुपश्यना. याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे मला यासाठी हे विचारायचं की बऱ्याच लोक असं म्हणतात की अशा प्रकारच्या साधना किंवा विपश्यना असेल किंवा आनापानसती असेल, ही गुरुशिवाय केली जाऊ शकते का? किंवा त्याचं कोणी शिकवणारं पाहिजे का? त्याचं काही शास्त्रीय पद्धत आहे का, की ते कोणी श्वासावर ध्यान ठेवून ते स्वतः करू शकतो? असं काही वेगळं आहे का याच्या? बघा, यासाठी शिक्षण पण आवश्यकच आहे. आणि ते शिक्षण आता गुरुजींनी किती हे ओपन केले, केंद्र ओपन केले, विपश्यना केंद्र आता तुम्हाला सहज उपलब्ध आहे. जेव्हा उपलब्ध नव्हते तेव्हा मग तुम्ही हा विचार करू शकत होते, तुम्ही स्वतः करून बघा, प्रयोग करा. आता अगोदरचे लोक प्रयोग असे करतच होते, पण त्याने ऑफिशियली घेतलेलं नसतं. तर बहुतेक तुमच्यामध्ये काही गडबड होऊ शकते. गडबड कशी? आता समजा खूप तुम्हाला वेदना झाल्या, खूप विचलित झाले, अरे तुम्ही म्हणाल अरे विपश्यना बेकार आहे. कारण इतक्या वेदना होतात कधी कधी, जेव्हा तुमचे अंतर संस्कार जे आहेत आतले ते जेव्हा बाहेर पडतात ना, तुम्हाला वाटतं की आता हे नको, हे सहन करण्याची तुमच्यात ताकद पाहिजे. ते तुम्ही साक्षी भावानं बघाल तर ते विकार सुद्धा बाहेर. म्हणजे यालाही काही वयाचा टप्पा असला पाहिजे असं आहे का? काही वयाचा नाही, मनाचा टप्पा तो कोणत्याही वयात करू शकते माणूस. त्याच्यासाठी मनाचा टप्पा पाहिजे. तर मन जेवढं तुमचं विकसित असेल, जेवढं सहनशील असेल, तेवढं तो सहन करेल आणि त्याचे निर्जिरा करेल. अन्यथा विपश्यनेवर टीकाच होणार. कारण तुम्हाला त्याच्यातली मेन टेक्निकच नाही समजली, तुम्ही ऑफिशियल गेलेच नाही. आता इव्हन 1-2 शिबिर करणाऱ्यांनाही लगेच समजते असंही नाही आहे. पण लोक म्हणतात अरे याने 1-2 शिबिर केले, हा काय सुधारलाच नाही. ही प्रक्रिया काही 1 दिवसाची नाही, ती अनंत जन्माची पण आहे. तुम्ही त्या पारमिता ज्या घेऊन येता ना संस्काराच्या, ते कॅरी ओव्हर होत जातात. ते हजारो तुमचे जन्म किती झाले तुम्हाला पता आहे काय? भगवंत जाणतात. पुब्बे निवासानुसती, जेव्हा बोधी प्राप्त झाली भगवंतांना, तेव्हा पहिलं ज्ञान तर पुब्बे निवासानुसती, म्हणजे पूर्वीच्या काळी मी कोण होतो, कसा होतो, कसा घडलो. म्हणून त्याच्यानंतर तर ते ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी म्हटलं अनेक जाती संसारम संधाविषम अनिबिसम गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनम गहकारक दिठोसी पुन्हा गेहम न का हसी सब बाते फासुका भगवा गोकूटम विसंखितम विसंखारगतम चित्तम तर नानम खाय मत जगा. म्हणजे भगवंतांनी सांगितलं की मी सुद्धा अनेक जन्म घेतले, असंख्य जन्म घेऊन मी धावत होतो, शोधत होतो की ह्या माझ्या शरीररूपी घर बनवतं कोण, माझा जन्म का होतो याचा मी विचार करत होतो आणि वारंवार दुःखात पडत होतो. कारण मला माहीतच नव्हतं ना याचं कारण की मी जन्मच का घेतो. पण आता गहकारक दिठोसी, हे शरीररूपी घर बनवणाऱ्या मी आता तुला पाहिलं आहे. गहकारक दिठोसी पुन्हा गेहम नका असी, आता तू माझ्यासाठी हे शरीररूपी घर बनवू शकत नाही. पुन्हा गेहम नका असी सब्बाते फासू का भगा, म्हणजे तुझ्या साखड्या कड्या जे काही सिमेंट कॉन्क्रीट जे काही लागते बांधायला, जे हे माती आहे ही जी बांधायला लागते ना, तीच आता मी नष्ट करून टाकलेली आहे. हा सब्बाते फासू का भगा गुहकूटम विसंखितम, तुझं शिखर पण मी उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि विसंखारगतम चित्तम, माझं हे चित्त संस्कार रहित झालेलं आहे. विसंखारगतम चित्तम
तन्नानम खेमत जगा. आणि माझी तन्ना म्हणजे आसक्ती आणि त्याच्यातले सगळे विकार हे आता नष्ट झाले. आता माझं चित्त शुद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे मी आता जन्म घेऊ शकत नाही. म्हणजे हा जन्म जेव्हा होतो ना आपला, हा संस्कारांचा जन्म आहे. संस्कार कॅरी ओव्हर होतात. त्याच्यासाठी मी ते पुनर्जन्म सिद्धांतामध्ये याचं डिटेल विश्लेषण दिले. तो अभिधम्माचा भाग आहे, तत्वज्ञानाचा भाग आहे. तो सामान्य माणसाच्या डोक्यात नाही येणार. म्हणजे हे जे तुम्ही आता एक साधक म्हणून किंवा एक विपश्यना म्हणजे व्यक्तीमध्ये झालेला बदल किंवा बुद्धाने सांगितलेला एक स्वयंप्रकाशित होण्याची एक प्रक्रिया, पण ही जेव्हा होते म्हणजे ही जेव्हा साधली जाते आणि बाह्य जगाची जी परिस्थिती तुम्ही पाहतात, तर त्या बाह्य जगाच्या परिस्थितीत आणि तुम्ही साधलेल्या एका साधनेतून एक अवस्था, या बाह्य जगाची परिस्थिती सध्या जी काही दिसते, राजकीय असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, याच्याने तुम्ही विचलित होतात का? किंवा तशी परिस्थिती तुम्हाला बाहेर दिसते का? नाही, मन विचलित पेक्षा विषण्ण होत आहे. खेद होतो की जर हे लोक भगवंताच्या मार्गाने चालले असते तर किती बरं झालं असतं, नंदनवन झालं असतं. पण भगवंतांनी सांगितलं की दुःख हे शाश्वत दिसतं. कारण दुःख समूळ नष्ट कसं करायचं हा प्रश्न भगवंतासमोरही आहे. कारण जोपर्यंत संपूर्ण समाज शुद्ध चित्त होत नाही तोपर्यंत हे असं राहणारच. कोणी दरोडेखोर, कोणी कसा हे राहणारच. कारण त्याचे संस्कार त्यानं स्वतः नष्ट करायला पाहिजे, तर ते शुद्ध होतील, आहे का नाही? शुद्ध बुद्ध होतील. म्हणजे बुद्ध होण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण बुद्ध कोणी होतं का? भगवंताने सांगितलं एक गाथेमध्ये, अपकाते मनुष्यसु ये जना पारगामिनो अथा इतरा पजा तीरमेवानुधावती. म्हणजे हे नदी, संसार रूपी नदी पार करणारे लोक फार कमी लोक आहेत. फक्त ते अलीकडच्याच तीरावर धावत आहेत. त्यांना माहिती नाही की जीवन काय आहे, व्हॉट इज आर्ट ऑफ लिव्हिंग, जगण्याची कला काय आहे, याचा ते विचारच करत नाही. ते कसं काय जग सुंदर बनवतील? तर सुंदर जग बनवण्यासाठी भगवंतांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, उपदेश केलेला आहे 84,000 गाथामध्ये, तिथे तेच सांगितलंय की बाबा असे वागा, राजानं असे वागले पाहिजे, अमुकानं असे वागले पाहिजे. आणि आता हे जे दुःख आहे ना, हे राजकीय दुःख आहे. कारण भगवंतांनी सांगितलं की एक कळप आहे, समजा गायीचा कळप आहे, आणि गायीचा कळप नदीतून पोहत आहे, प्रवाहामध्ये नदीचा प्रवाह वाहत आहे. तर तो कळपला लिडिंग करणारा जो सांड असतो, तो सांड जो असतो त्यानं जर बरोबर डायरेक्शन दिली तर नदी पार करते. पण तो चुकीच्या मार्गाने गेला तर पुरे नदीच्या प्रवाहातच बुडून जातात. तर भगवंतांनी काय सांगितलं, जो राजा असतो ना, राजाचं काम आहे कळपाला वाचवणे. कारण हे कळप आहे ना, हे सगळे साधारण विचार करणार आहेत, सगळेच मोठा विचार नाही करत. ते ह्या कळपाला नेण्याची जबाबदारी त्या सांडावर आहे, की जो लिडिंग करतो कळपाच्या, म्हणजे नेता समजा. तर त्यानं जर दिशा दिली, त्यानं बुद्धाच्या धम्माची जर दिशा दिली तर नंदनवनच होईल ना, जसं सम्राट अशोकाने नंदनवन केलं या देशाचं. पण ह्या विकृत ज्या भावना त्यामध्ये शिरल्या आणि या देशाचं बघता तुम्ही काय चाललंय. या सगळ्या परिस्थितीतून म्हणजे तुम्ही गेली 75 वर्ष अवघातपणे हा सगळा संसाराचा गाडा, देशाचा गाडा आणि ज्ञानाचाही गाडा बघता आहेत, ओढताही आहात. तुम्ही 75मध्ये आता प्रवेश करता आहे. या अनुषंगानं तुम्ही जीवनात जे संकल्प केलेले आहेत ते एक परिपूर्ण अवस्थेला गेले आहेत असं तुम्हाला वाटतं का? आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे आणि कसं ते जगलं पाहिजे या संदर्भात तुम्ही काय सांगा? मी हे परिपूर्ण झालो असा माझा काही दावा नाही, पण मी प्रयत्न करणारा माणूस आहे. भगवंतांनी जो आर्य अष्टांगिक मार्ग दिला, एक डायरेक्शन आहे, एक आहे नो मग गो, एकमेव मार्ग आहे. ह्या मार्गानं चला, तुमचे सारे दुःख दूर होतील. एकमेव मार्ग म्हणजे त्यांनी सम्यक दृष्टी दिली. म्हणजे तुम्ही योग्य रीतीनं विचार केला पाहिजे, तुमची दृष्टी योग्य असली पाहिजे आणि कुशल असली पाहिजे ना. चांगले विचार म्हणजे चांगलीकडे नेणारे जे विचार त्याला सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. आणि त्याच्याप्रमाणे कार्य करणे म्हणजे संकल्प म्हटलेला आहे, सम्यक संकल्प. तर हा सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हा प्रज्ञेचा भाग आहे. म्हणजे प्रज्ञा म्हणजेच काय? शहाणपणा, विद्वत्ता नाही,
खूप ज्ञान आहे, खूप मला मी हजारो पुस्तकं वाचली. ते भगवंतांनी सांगितलं हे हजारो पुस्तक म्हणजे हे दुसऱ्याच्या गायी मोजण्यासारख्या गुराख्याचं काम आहे. ते गुराखी मोजतो. अरे मी 100 गायी राखतो, एक म्हणतो मी 200 गायी. अरे पण त्या दुसऱ्याच्या गायी आहेत, तुमच्या नाही आहेत. तर तुम्ही स्वतः ते केलं पाहिजे, सम्यक दृष्टी ठेवली पाहिजे, त्याच्याप्रमाणे सम्यक संकल्प केला पाहिजे. हा प्रज्ञेचा भाग आहे. हा प्रज्ञा शहाणपणा असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता एखादे ते शिक्षण काढतात प्रधानमंत्र्याचं, ते शिक्षण काही आडवं नाही आहे. त्याचं वागणं महत्त्वाचं आहे. ते वागणं ते देशाला नेऊ शकतो चांगल्या रीतीने. समजलं का? प्रज्ञा त्याला म्हणलेलं आहे. मग शील, दुसरा प्रतिष्ठा शील आहे. शील पालन म्हणजे कोणते सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका. तुमची वाचा शुद्ध असली पाहिजे. सम्यक कर्म म्हणजे कुशल कर्म असले पाहिजे. त्याचे मोठ्या व्याख्या आहेत कुशल कर्माच्या त्याच्यात, ते आता आपण सांगू शकत. सम्यक आजीविका म्हणजे तुम्ही न्याय मार्गानं पैसा कमावला पाहिजे. तुम्ही जे पोट भरताना तुम्ही योग्य मार्गानं पोट भरा किंवा तुमचा परी चालवा. चोरी माऱ्या आणि पैसा मिळेल ना, भ्रष्टाचारानेही पैसा मिळेल, पण त्याला काय अर्थ आहे का? त्याला तुम्हाला झोप लागेल का? शांती राहील का? नाही. म्हणून सम्यक आजीविकेलाही भगवंतांनी फार मोठं महत्त्व दिलं. आणि सम्यक स्मृती आहे. आता हा भाग शिलाचा झाला. कोणता? सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका म्हणजे पोट भरण्यासाठी जे काय आपण काम करतो ते. 3 झाले शिलाचा भाग. नंतर समाधीचा भाग आहे. तर सम्यक म्हणजे लोक काय समजतात, समाधी म्हटलं म्हणजे बस डोळे लावून बसणे. हे एकदम चुकीची कॉन्सेप्ट लोकांनी धरून ठेवली. सम्यक स्मृती म्हणजे तुम्ही सतत जागरूक असले पाहिजे. तुम्ही काय करता याची तुमची नजर असली पाहिजे. तुम्ही चालत आहात, चालतानाच तुम्ही नीट असले पाहिजे. जर तुम्ही जागरूक नसाल तर खड्ड्यात पाय जाईल, पडाल ना, फ्रॅक्चर होईल का नाही. तर सम्यक स्मृती म्हणजे जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. आणि दुसरं सम्यक व्यायाम, चांगल्या गोष्टी घेणे, वाईट गोष्टी सोडणे. हा मनाचा व्यायाम आहे. दंड बैठका मारायची गरज नाही. मनाचाच व्यायाम सांगितलं भगवंतांनी. मन हे सगळ्या गोष्टीचे मूळ आहे. आणि सम्यक समाधी म्हणजे एकाग्रता. एकाग्रतेनं तुम्ही सगळ्या गोष्टी करा. म्हणजे हा आर्याष्टांगिक मार्ग शील, समाधी आणि प्रज्ञेचा मार्ग आहे. आणि हा एकमेव मार्ग आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला लागू पडते. ते कामगारालाही लागू पडेल, नोकरदारालाही, सगळ्यांना लागू पडेल. तो राजाला, रंकालाही, श्रीमंताला, गरीबाला, सगळ्यांना हा आर्याष्टांगिक मार्ग लागू आहे. जर ह्या मार्गाचं पालन केलं तर ह्या देशाचं, तुमचं तर नंदनवन होईल, पण ह्या देशातही म्हणजे नीती निर्माण होईल. आज अनितीचा कारभार आहे. कोणी चोऱ्या करतो आणि बलात्कार करतो, त्याला सुद्धा सोडून देतात. ते बलात्कार करणाऱ्याला त्याला समजून सांगा, पनिशमेंट द्या, तेव्हा त्याला काही वाटेल. पण तिथंच खुल्लम खुल्ला सोडलं जाते. फेवरेजम, हा माझा माणूस आहे, त्याचा माणूस आहे. म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन नाही. दुसरे कर्मकांडाचं पालन असेल त्याला काही होत नाही आहे. ते कर्मकांड वगैरे लोकांमध्ये जे घुसलं आहे ते तात्पुरतं त्यांना मजा वाटते. म्हणून भगवंतांनी सांगितलं ना, कोणू हासो किमानंदो नित्यम पज्जलिते सती अंधकारेन ओनद्धा पदीपम न गवेसता. म्हणजे तुम्ही हसता, खिदडता, काय काय करता, आहे की नाही. तर कोणू हासो किमानंदो नित्यम पज्जलिते सती. तुम्ही ह्या सगळ्या याच्यामध्ये जडत आहात. आगीमध्ये राग, लोभ, मोह, मद, मत्सर, ह्या आगीमध्ये जडत आहात तुम्ही सगळे. कुणू हासो किमानंदो नित्यम पज्जलिते सती अंधकारेन ओनद्धा. अरे अज्ञानाच्या अंधकारात तू बुडालेला आहेस. अज्ञानाच्या अंधकारात बुडालेला आहेस आणि दिव्याचा शोध पण घेत नाही. कोणता दिवा? प्रज्ञेचा दिवा. तर हा प्रज्ञेचा दिवा शोधला पाहिजे ना. बुद्धांना आपण, बाबासाहेबांना आपण प्रज्ञा सूर्य म्हणतो, आहे ना. त्यांनी बुद्धीचा दिवा शोधला, प्रज्ञेचा दिवा शोधला, प्रज्ञा वापरली आणि नंदनवन कसं होईल समाजाचं, साऱ्या जगाचं, ते त्यांनी बाबासाहेबांनी केलं. आणि बुद्धांनी
बुद्धांचे ते शिष्यच आहेत. म्हणजे ते तसे वागले म्हणजे आपल्या गुरुप्रमाणे वागले आणि म्हणून त्यांनी आपल्याला चांगल्या मार्गावर आणलं. आपण थोडे दिवस तर चांगले मजेतच होतो ना, आजही ह्या अवस्थेत मजेतच आलो ना. तर ती त्यांची देण आहे, हे प्रज्ञावानांची देण आहे. हे आणि प्रज्ञावान हे जगात जास्त निर्माण होत नाही, फार कमी होतात. म्हणून ही आज अवस्था आहे. आता प्रज्ञा संपलेलीच दिसते, म्हणजे इतका अराजकता दिसते जिकडे तिकडे. इथं नंदनवन काही दिसत नाही. तर ही अराजकता संपेल केव्हा? जेव्हा बुद्धाच्या तत्वज्ञानाला लोक अंगीकारतील आणि धम्मपद हे मनुस्मृतीच्या ऐवजी धम्मपदाची स्थापना करतील, तरच ह्या देशाचं नंदनवन होईल. अन्यथा हा विनाशाकडेच जाणार. आपल्या चिंतनशील जीवन प्रवाहामध्ये ज्यांनी वयाच्या अमृत महोत्सवापर्यंत आता प्रवेश केलेला आहे आणि हा नुसता प्रवास नाही तर ज्ञान धम्म प्रज्ञा या सगळ्यांचा अभ्यास करत, सराव करत त्यांनी आजपर्यंतच्या या अवस्थेला ते आल्यात आणि तरी आजही म्हणजे बुद्धाचा जो अनित्याचा सिद्धांत आहे त्यावर ते ठाम आहेत की आजही बुद्धाच्या धम्माला घेऊन जर हे विश्व, हा देश, या देशातले लोक हे जर चालले तर या देशाचं, लोकांचं नंदनवन होईल. या आशावादाने त्यांनी आज आपली विचारांची मैफिल थांबवली आहे. त्यांनी आपल्या त्रिवेज मीडियाला जो बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद.